नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये। आता वाजले दुपारचे 2 आणि मी आले पुण्यामधल्या शनिवारवाड्याला भेट द्यायला। हा शनिवारवाडा आतून कसा दिसतो हे मी पाहणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे। चला मग या व्हिडिओमधून तुम्हाला जास्तीत जास्त मी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे। चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला शनिवारवाड्यात इथे यायचं असेल तर पुणे स्टेशन पासून तुम्हाला इथला अंतर आहे शनिवारवाडा 2.5 किलोमीटर। तुम्ही ऑटोने आलात तर तुम्हाला 9 ते 10 मिनिटं लागतील आणि इथे टायमिंग असणार शनिवारवाड्याचा सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि 7 दिवस चालू असतो शनिवारवाडा। तुम्ही कधी येऊ शकता, फक्त तुम्ही सकाळच्या टायमाला या, दुपार टायमाला आले तर जास्त ऊन लागेल। चला मग, हा बघू शकता शनिवारवाडा, किती भव्य असा गेट आहे समोर बघा। आणि तेवढीच गर्दी पण आहे। आज शनिवार आहे आणि शनिवार दिवशी आपण शनिवारवाड्याला भेट द्यायला आलोय। हा बघा शनिवारवाड्याच्या समोर आपण उभे आहे आणि याच्या समोर ही पुरी मोकळी जागा आहे। मला वाटतं इथे त्या काळी सेनेला सूचना देत असतील की ती पुरा सेना इथे उभी राहून सूचना ऐकत असेल आणि असा भला मोठा ची पुरी जागा मोकळी आहे बघा। आणि आज बघू शकता गर्दी बघू शकता, आज भरपूर आहे। आणि आमच्याबरोबर भाई आहे, स्वाती आहे, अश्विनी आणि शौर्य आणि आमचा छोटा लाडका रुद्रांश। आम्ही सर्व कुटुंब आम्ही शनिवारवाडा बघणार आहे। चला आज जाऊया। आणि तुम्ही इथे आल्या तर हे बघा, इथे बारकोड करून तुम्ही स्कॅन करून तिकीट काढू शकता आणि आम्ही तिकीट काढलेली आहे हे बघा। 4 जणांचे 80 रुपये, म्हणजे प्रत्येकी 20 रुपये। चला आता आतमध्ये जाऊया। गेट बघू शकता, पुरा लोखंडी मध्ये, पुरा लोखंडी गेट। आणि समोर टोक आहेत, म्हणजे हत्तीने आक्रमण केलं तर ह्या टोकानुसार ते त्यांना लागतील आणि आतमध्ये येऊ शकत नाही। आणि इथे तिकीट चेकिंग होते आणि आपण ऑनलाईन तिकीट काढले। आता बघू शकता तुम्ही समोरच्या गेटतून आपण एंट्री केली आहे, प्रमुख गेट मधून। आणि इथे आतमध्ये वरती येऊया। आणि इथे बघू शकता हे बघा, इथे तोप आहे हे बघा, त्या काळातली तोप आहे बघा। इथून 32 द्यायची आणि इथे दुसरी तोप आहे हे बघा, ही दुसरी तोप आहे। तारीख पण दिले 1/1/20 ही दुसरी तोप आहे। हा प्रमुख गेट मधून बाहेर आल्यानंतर ही इमारत बघू शकता। ही पूर्वी 7 मध्ये इमारत होती आणि 1828 साली आग लागली, त्यामुळे ती वरची इमारत जळून खाक झाली। बघू शकता का भव्य दिव्य अशी इमारत असेल, खूप सुंदर। आणि आता इथे आपण माहिती बघूया दुसरी। इथे बघू शकता पूर्वी शनिवारवाड्याची माहिती दिली आहे। 18व्या शतकातील शनिवारवाडा, 18व्या शतकातील शनिवारवाडा बांधलेला शनिवार ही पेशवाची बांधलेली सर्वात भव्य आणि विशाल डौलदार वस्तू आहे। या इमारतीचे पायाभरणी समारंभ शनिवारी 10 जानेवारी 1730 मध्ये हिंदू रीती रजवानुसार वास्तुशांती समारंभ शनिवारी दिनांक 22 जानेवारी 1732 साली शुभ दिवशी झाला, म्हणून ह्या वास्तूला शनिवारवाडा असं नाव दिलंय। तुम्ही पोस्ट करून वाचू शकता ही माहिती। तशीच माहिती इथे पण दिलेली आहे पुरी। आणि आता आपण पुढे जाऊया, चला। आणि इथे बघू शकता या लाकडी चौकडीमध्ये कारंजे आहे, त्या काही इथे कारंजे होते, तसंच दोन्ही साईडला कारंजे आहेत हे बघा। समोर पण असे कारंजे आहेत, इथं पण त्या काळी कारंजे होते। आता सध्या स्पॉटलाइट असे लाइटिंग दाखवलेली आहे।
सुंदर असं आहे आणि आजूबाजूला पुरे हिरवळ आहे, झाडी झाडी आहे बघा चारी बाजूला. तर आपण वरती जाऊया. आतमध्ये आलो आपण सरळ, तर इथेही कारंजे आहे चौकडीमध्ये. आणि ह्या साईडला बघा, इथे बघा पेशव्यांची वंशवेळ आहे, तुम्ही वाचू शकता. चला आता पुढे जाऊया. आणि इथे सर्व आजूबाजू झाडी लावले, झाड आहेत चारी बाजूला बघा. आतमध्ये खूप सुंदर असं नजारा आहे आणि तेवढीच गर्दी पण आतमध्ये. आणि दगडी बघू शकता हे बघा, त्या काळातली. हे बघा कडी आहे त्या काळातली, लोखंडी मजबूत आहे बघा, खेचून निघत नाही. चारी बाजूला आहे बघा. हे बघा ह्या वाड्याला एंट्री होती इथून. हे बघा इथून एंट्री आहे, इथून मधून पण एंट्री. इथे बघा त्या काळातले दगडाचे बांधकाम आहे ते. हे बघा ते स्तंभ आहेत, इथून काय ते लावून वरती उभं होतं. पण इथून वरती इथे छत्रपती शाहू महाराज पण बसायचे आणि ते इथे उपस्थित नसायचे तर पेशवाई गादी चालवायचे. हे बघा हे पुरा बंगला होता इथे, राजवाडा. आणि आपण ह्या पायरीने आता आपण वरती जाऊया. आणि हे वाट बघा, हे 3 फुटाची बहुतेक वाट आहे. हे बघा हे वाड्याची रचना आहे असलेली बघा, कारण की त्या काळी पुरा जळून खाक झालं, त्यामुळे फक्त आता एवढंच अंश राहिलेत. आणि ह्याच्यामध्ये ही वाट आहे, ही 2.5 फुटाची, ही 3 फुटाची आहे. 3 ही 4 ही जास्त मोठी आहे, मधली हे 4-4.5 फुटाची आहे. आणि इथे पुन्हा कारंजे आहे त्या साईडला चौकडमध्ये. आणि त्या काळात किती सुंदर दिसत असेल बघा, बघू शकता. हे बघा किती सुंदर दिसू शकता. आणि ते समोर बघा बसायला पण आहे. मला वाटतं रात्री टायमाला प्रोग्राम काहीतरी असेल लाईटीचं, कारंजे लाईट मारून खूप सुंदर दिसत असेल ना, बघू शकता. तिथून बघितल्यानंतर रात्रीच्या वेळी लाईटिंग मध्ये कारंजे किती सुंदर दिसेल. तर हा शनिवारवाडा समोरचा ते दृश्य खूप सुंदर दिसेल आपल्याला बघा, बघू शकता. आणि आज सध्या ऊन नाहीये, ढगाळ आहे, म्हणून आपण बघू शकतो. ना तर उन्हात थांबून थांबलो नसतो. ही जागा बघू शकता, माहिती दिली इथे बघू शकता. माहिती लिहिली आहे, नानासाहेब पेशवा आरसे महल सन 1827 मध्ये वाड्याला लागलेल्या भीषण आगीमधूनही वाचलेले हे वास्तू, परंतु स्वातंत्र्यपूर्वी काळात पुरेसे देखभालचा अभाव आणि दुर्लक्ष, त्यामुळे हा सुंदर ऐतिहासिक वारसा नष्ट झालाय. मग ते इथे पूर्वी आरसे महल होता, नानासाहेब पेशवा यांचे, बघू शकता. म्हणजे किती सुंदर असा असू शकतो, परंतु पुरेशी देखभाल झाली नाही, त्यामुळे सर्व वास्तू नष्ट झालेली आहे. त्यानंतर इथे बघू शकता ही विहीर आहे बघा, त्या काळातली बघा, त्या काळातली विहीर आहे बघा. तुम्हाला त्या साईडने दाखवतो. हे बघा तुम्ही बघू शकता, बघा दगडी बांधकाम, ही विहीर आहे. एक सुंदर अशी विहीर आहे बघा. त्यानंतर तुम्ही या साईडला आलात तर इथे अजून एक माहिती लिहिलेली आहे. हे बघा इथे माहिती लिहिली आहे, खुशबा हैबत सिंग यांचे निवासस्थान, मस्तनीचा खापर पंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशबा हैबत सिंग यांचा निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद आढळली. म्हणजे हे यांची वास्तू होती बघा इथे या साईडला, खुशबा हैबत सिंग यांचं निवासस्थान होतं या साईडला. म्हणजे आता वास्तू काहीच नाही, आपल्याला फक्त एक दगडीचे अंशच आपल्याला बघायला भेटतं. त्या पलीकडे आपण काही बघता येणार नाही. फक्त ह्याच्याने आपण या माहितीनुसार आपण कल्पना लावू शकतो की इथे असं होतं, बघू शकता. चला आपण आता पुढे जाऊया. हा बघू शकता मस्तनी दरवाजा आहे, हे बघा. मस्तनी दरवाजा असं नाव दिलेलं आहे. नंतर बघू वास्तू त्या काळातली, ते
दिवे लावत असतील काळोखात रात्रीच्या वेळी. तसं इथे पण आहे, दिवे लावतात. आणि इथून असं वरती जायला वाट आहे बघा, हे बघा इथून वरती जायला वाट आहे. आपण नंतर तिकडून वरती जाऊया. आणि ही जी माहिती आपण बघूया पहिली. या साईडला माहिती लिहिली आहे पुरी. बघ इथे मस्तानी दरवाजाची पुरी माहिती लिहिली आहे. जुन्या नोंदणीप्रमाणे या दरवाजाला नाटकशाळाचा दरवाजा म्हणत असत, परंतु पहिल्या बाजीरावांची पत्नी मस्तानी हिच्या मृत्यूनंतर याचं नाव मस्तानी दरवाजा पडला. मस्तानीचा नातू अली बहादूर यांच्या बुलंदखंड जिंकून राज्य स्थापना केल्यानंतर पेशवांचे कारभारी नाना फडणवींचे या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले. या दरवाजेचं 10 शिपाई तैनात होते बघा. ही पुरी माहिती इथे दिलेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, दगडी बांधकाम आहे आणि त्यावरती विटांचं बांधकाम. हे मला वाटतं नंतर केलेलं हे बांधकाम असू शकतं. हे बघा इथे पण असे दरवाजे आहेत, हे बघा लाकडी त्या काळातले दरवाजे आहेत बघू शकता. पण ह्याला टाळा मारलेत, लोखंडी जाळी लावून टाळा मारलेला आहे. त्या काळातले दरवाजे आहेत. तसं इथे पण जायला आहे. चारी बाजूला कॅमेरा, सुरक्षेसाठी कॅमेरे पण सुद्धा आहेत तिथे. हे बघा इथे पण तसंच आहे. हे बघा इथे आहे, बघा बघू शकता भव्य असा खिडकी दरवाजा बघू शकता. या दरवाजा नाव खिडकी दरवाजा का पडला, कारण की हा दरवाजा कधीच उघडत नव्हता. एक छोटा दरवाजा आहे खिडकी दरवाजा. हा दरवाजा खोलून आत बाहेर व्हायचं म्हणून या दरवाजाला खिडकी दरवाजा असं नाव पडलेलं आहे. आणि बघू शकता त्या काळातलं कडी बघा किती मजबूत आहे. हे टाळा त्या काळातल्या आपल्या बघा, हे बघा मजबूत आहे असे लाकडी. बघा चुका बघा त्या काळातल्या बघा. हे बघा इथे अशी ही वस्तू आहे कुठे. त्याची माहिती इथे खाली दिली आहे, मला दाखवू शकतो. बघा खिडकी दरवाजाची माहिती आहे पुरी, ती बघू शकता. इथं बघू शकता ही माहिती दिली आहे पुरी. गणपती रंग महालातील श्रीमंत पेशव्यांची बैठक, पुरी माहिती दिली आहे बघा, वाचू शकता पॉज करून. आणि इथे बघा इथे ही बैठक व्हायची पेशव्यांची बघा. ही वास्तू आहे, आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा हे लाकडी खांब बघू शकता, हे सुंदर आणि सुरेख आहे. त्या काळातले बघा अजून टिकून आहेत, लाकडी बांधकाम आहे. आणि हे बघा मला पुरं दाखवतो कसं होतं त्या काळात, बघू शकता. हे बघा आणि इथे पेशव्यांची इथे बैठक व्हायची. ही वस्तू बघा, वास्तू बघू शकता. हे बघा त्या काळातली बघा. हे बघा इथे ही पुरी पेशव्यांची बैठक व्हायची इथे ह्या काळात. हे बघा बघू शकता. हे बघा बघा त्या काळात तिथे बैठक व्हायची. सुंदर अशी वास्तू होती. खिडकी दरवाजाच्या शेजारीच ही वास्तू आहे बघा. आणि त्याच शेजारी हे बघा इथे ही बाग पण आहे समोर केली आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे, हे बघा इथे माहिती लिहिली चिमणबागेबद्दल. लहान लगेच चिमणराव पेशवा यांच्या आनंदासाठी हा छोटा बागीचा बांधण्यात आले होते. हे बघा ही अशी सुंदर अशी बाग आहे त्या काळातली बघू शकता. तर बघू शकता इथे राजेंद्र स्त्रिया होते, त्यांचे महल होते इथे त्या जागेवरती. आणि हा लोकेशन तुम्ही इथून बघू शकता, खूप सुंदर असा आहे. केवढ्या लांब पद्धती जागा पसरली गेली आहे बघा. आता आपण इथून खाली जाऊया. आणि इथे बघू शकता इथे थोरले
माधवराव पेशवा यांचे निवासस्थान होते या जागेवरती। हे बघा इथे ह्या जागेवरती निवासस्थान होते थोरले माधवराव पेशवा। पूर्वीसारखी वास्तू असती तशी तर आपल्याला बघायला मिळाली असती, आणि वास्तू राहिली नाही, पुरी नष्ट झालेली आहे। म्हणजे कुठे काय हे माहिती नाही पडत आहे। इथे पुन्हा बघा मध्यभागी हा कारंजा आहे आणि लाकडी बांधकाम आहे चारी बाजूला आहे बघा। आणि इथे बघू शकता पूर्ण एकदा सदाशिव राव भाऊंचा निवासस्थान आहे। हे बघा निवासस्थान होता सदाशिव भाऊ यांचा इथे। आणि पुरे हा वास्तू बघू शकता चारी बाजूला एवढी मोठी वास्तू आहे। आणि त्या काळात ही अशी वास्तू आपल्याला बघायला आता मिळाली असती तर किती सुंदर असं आपलं भाग्य असतं। बघा त्यावर इथे खाली पण अशी मोकळी जागा आहे बघा, पाठच्या साईडला पण खूप सुंदर अशी मोकळी जागा आहे पुरी, बघू शकता। बघू शकता आपण वरती ते राजमहल सर्वांचे बघितले आणि ह्या पायऱ्या आपण खाली आलो। खाली आल्यानंतर इथे तुम्ही सरळ या साईडला आले तर इथे हौद आहे, पाणी साठायचा जागा हौद। हे बघा हे बघा हे इथे पाणी साठवायचं जागा होती आणि इथे पुरी तिची माहिती दिलेली आहे बघा, पुरी माहिती लिहिलेली आहे हौद। पेशव्यांचे वैभव शिखरावर असताना शनिवारवाड्यामध्ये सुमारे 1000 लोक राहत असत, शिवाय अनेक लोक भेट देत असत। या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेले हा प्रचंड हौद। जिथे त्या काळात राहत होते ते आणि भारत पाहुणे मंडळी यायचं त्यांच्यासाठी सर्वांसाठी इथे पाणी साठवलं गेलं जायचं पिण्यासाठी, त्याला बोलायचे हौद। बघा त्यानंतर आपण खाली जाऊया इथून। ते काय मला माहिती नाही ते काय होतं अंडरग्राउंड, हे पायऱ्या होत्या त्या काळात, ते बघू शकता ते सर्व पायऱ्या होत्या त्या काळात। म्हणजे खाली काहीतरी महत्वाची बैठक होत असेल, तिथून एंट्री केल्यानंतर मुंगूस बघू शकता परत आपल्याला भेट दिसलाय बघा, तो पळाला आणि बघा बघू शकता बघा एंट्री करून इथून असं आतमध्ये राहिला होता। म्हणजे इथे काय ते महत्वाची बैठक होत असेल आणि हे अंडरग्राउंड होतं बघा, पुरं अंडरग्राउंड होतं इथून खाली उतरून। म्हणजे कमीत कमी हे खालून बघितला तर अंतर 10 फूट असेल, 10 फूट 10-12 फूट खालून वरती बघू शकता केवढे लांब आहे। याचं काय माहिती आहे तिथे समोर लिहिली आहे, ते आपण जाऊन वाचूया। त्या समोर बघा इथे नारायण गेट आहे बघा, म्हणजे नारायण दरवाजा बघू शकता, इथं माहिती लिहिली आहे तर बघू शकता नारायण दरवाजा आहे। या दरवाजा जांभूळाच्या झाडाजवळ असल्यामुळे या जांभूळ दरवाजा असेही म्हणतात। नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या अर्थ किंचाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे। बघू शकता नारायण दरवाजा हा पुरा, आणि बघू शकता नारायण पेशव्यांनी इथेच हाक मारलेली काका मला वाचवा, मग त्यांच्यावरती हल्ला होत होता आणि त्यांनी हाक मारत होते काका मला वाचवा। इथे हा साक्षीदार आहे दरवाजा बघू शकता। आणि इथून पुन्हा असं वरती जायला आहे बघा, प्रत्येक ठिकाणी वरती जायला आहे बुरुजवरती बघा पायऱ्या आजूबाजून बघू शकता। आणि आपण पहिली ह्याची माहिती घेऊया तिथे जाऊन, समोर जाऊन चला। इथे बघू माहिती लिहिली आहे काय, दुर्गाई महल या 2 मजली निवास इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही। म्हणजे इथे 2 माळ्याची महल होता पण इथे त्यांच्याकडे उल्लेख नाहीये, म्हणजे काय होतं इथे नक्की, इथं महल होतं इथे 2 मजली। म्हणजे अंडरग्राउंड बघा 12 फूट वरती जास्त आहे आणि यावरती 2 मजली महल होता, मग केवढं उंच असू शकतं काय होतं माहिती नाही, पण हाय खूप सुंदर अशी वास्तू होती।
बघू शकता. पुढे जाऊया आपण आता. आणि आजूबाजूला पुरी झाडच झाड आहे बघा. शांतता आहे पुरी. ते आजूबाजूला पुरी शांतता आहे. खूप सुंदर असा मी जेवढं फिरलो आता पुरं खूप प्रसन्न वाटतं. पूर्वीची आपल्याला वास्तू बघायला भेटली, पूर्वी आहे तशीच अजून काहीतरी शिकण्यासारखं आपल्या इतिहासामध्ये जायला भेटलं असतं. म्हणजे काय होत्या, पण वास्तुपुरी ती वास्तू राहिलीच नाही. जी आहे ती पुरी दगडे अंश राहिलेत तिथे. तेच आपण आता बघणार आहोत. तेच बघायला भेटतं. पुन्हा आपण मेन दरवाजाकडे आलोय. पण आता वरती जाऊया. इथे प्रमुख दरवाजावरती आलं. इथून सरळ भाग आलो तर आपण ह्या दरवाजाने वरती जाऊया. बघू शकता. हा एंट्री करूया. आणि इथे बघू लाकडी दरवाजा आहे बघा. त्या काळातला पितळाचा आहे बघा. नक्षीकाम बघू शकता. सुंदर असं केलेलं आहे दरवाजावरती. चला आपण आता वरती जाऊ. तेवढीच गर्दी वाढलेली आहे बघू शकता. सुंदर असं वरती सगळं स्ट्रक्चर बघा त्यांनी केलं. स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर केलं. खाली आहे, वर आहे, वर आहे बघू शकता. बघा दरवाजा, इथं पण दरवाजा आहे. पायऱ्या स्ट्रक्चर बघू शकता. हे बघा वर आहे, खाली आहे, खाली 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 असं स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि आपण इथून वरती जाऊया. उंच पायऱ्या बघू शकतो आपण. आता वरती आलेलो आहे. आणि या वास्तूला बोलतात नगरखाना. तेवढीच गर्दी पण आहे, छोटीशी चालली. पण तुम्हाला आपण वास्तू पण दाखवूया. खूप सुंदर अशी त्या काळातली लाकडी वास्तू आहे बघा. इथे बघू शकता. बघू शकता हे सर्वांचे राजवाडे होते इथे. सर्वांचे राजवाडे होते इथे सगळे. आणि हे पण सर्व कव्हर केलेलं आहे. कारण जे तिथे त्यांचे वास्तव महल होते. खूप सुंदर असं वरतून हे सगळं दिसतंय. त्या काळात पण खूप सुंदर असं बघा. आणि नगरखान्यातून आपण शूट करतोय. आणि इथून फ्रंटचं आपल्याला हे दृश्य दिसतं इथून. हे बघा खूप सुंदर असं दृश्य आहे. आणि इथे पण बघा कोरीव काम कसं खूप सुंदर असं केलेलं आहे बघा. खूप सुंदर. आणि त्या काळात मला वाटते इथे पुरे सेना थांबत असेल समोर. आणि त्यांना तर मार्गदर्शन करत असतील पेशवाय. बघू शकता केवढी मोठी जागा आहे. त्या काळातली ही वास्तू आपल्याला बघायला भेटते. त्या काळात अजून का भाग्य आपलं. सुंदर अशी वास्तू आहे. तर थोडं आपण त्या बाजूला जाऊन बघूया की काय आपल्याला बघायला भेटते. हे बघा हे बुरुज आहे बघा. आम्हाला इथे तोफा लावत असतील. हे बघा हे तोफांची जागा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 ही तोफांची जागा आहे इथे. इथे हे सर्व लावलं की पब्लिक जाऊ नये म्हणून खाली पडतील त्या करताय. आणि तो प्रत्येक ठिकाणी असं वरती यायला जागा आहे बघा. प्रत्येक ठिकाणी वरती यायला जागा आहे. पायऱ्या दिलेत. आणि बाहेरची बाजू खूप सुंदर असं आपल्या शनिवाड्याला बघायला भेटतंय.
नगरखान्यावरून आपण आलोय बघून, या पायऱ्यानं उतरलो, या साईडला सुरक्षासाठी ही भिंत बांधलेली आहे, भाडची आहे, ते सर्व सैनिक थांबत असतील. हे बघा, बघू शकता हा शनिवारचा प्रमुख गेट. हा नगरखान्याच्या बाजूलाच इथून आपण चालत निघालोय. मला एक फेरफटका मारून दाखवतो चारी बाजूचा. हे बघा, इथून त्या काळात मला वाटतं तापलं तेल नाहीतर धनुष्यबाणांनी हल्ले करत असतील सैनिक. वडा झाड बघू शकता केवढा भव्य असा मोठा आहे बघा. पुन्हा इथून आहे बघा, इथून पुन्हा आहे. खूप मोठा वडा झाड आहे बघा, भव्य असा, खूप जुना असेल, त्या काळातलंच असेल. इथे बघू शकता पुन्हा असा पायऱ्यात वरती येण्यासाठी. हे बघा, बघू शकता. ते काय मला नाही माहिती काय, पण ही वास्तू अशी आहे. हे बघा, काय माहिती नाही काय इथं होतं, ही वास्तू अशी आहे. आणि हे बाहेरचा रस्ता आहे. चला जाऊया बा. पब्लिक भरपूर बघण्यासाठी येतात शनिवारवाडा. हे बघा, आणि आपण हे बघा पुन्हा इथे म्हणजे शत्रूंनी का हल्ला केला तिथून आपले सैनिक तिथून हल्ला करतात. तेल नाहीतर बाण बिन मारून असं काय असू शकतं, प्रत्येक ठिकाणी आहे. बघा, इथून पुन्हा वरती आलाय बघा. ही बाहेरची जागा आहे, हे सर गाड्या बघू शकता. हे बघा, इथे बघा खारुताई पण आपल्याला बघायला भेटली. पाहिली 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 पाहिली. हे बघा, ही एक मोकळी जागा. इथे ठिकाण तिथे पण तसंच केलेलं आहे बघा. हे बघा, बघू शकता तुम्हाला शत्रू आले तर इथून तुम्हाला तेल नाही तर बाण मारू शकता, असं काहीतरी त्याला पण पूर्वी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी असंच आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी असंच केलेलं आहे. दिसतंय ना खालचं सर्व. गाड्या बिड्या दिसतात आपल्याला. हे बघू शकता त्या काळातलं ही वास्तू आहे. आपलं भाग्य आपलं बघायला भेटतंय. बघू शकता जास्त सर्व वस्तू आहे. पर्यटक पण भरपूर आलेत. हे बघा, ही वास्तू तुम्हाला पुरी बघायला वरतून भेटते. आणि ही विहीर आहे बघा त्या काळात. आपण ही वास्तू गोल अशी आता फिरतोय, म्हणजे आतमधलं आपण सर्व दाखवलंय आपल्या व्हिडिओनुसार. बहुतेक माहिती तुम्हाला भेटलीच असणार. आतून मीच पहिल्यांदा आलोय. आणि आता आपण वरती तटबंदी आहे तिथून आपण चालतोय. मग तुम्हाला छोटी छोटी गोष्ट दाखवायचा मी माझ्या प्रयत्न करतोय. हे बघा, इथे पण तसंच आहे बघा.
या साईडला पण तिथे आपण बघितलं तसंच आहे. सैनिक आले ते बाहेरनं शत्रूने हल्ला केला तर तिथून या छोट्या जागेवरनं खाली पायऱ्या तिथे छोट्या जागेवरनं पेनमध्ये बांध मारू शकता. एक वेळ तुम्हाला परत दाखवतो मी. हे बघा हे साईडने बघू शकता कसं आहे. हे बघा बघू शकता खाली पण आहे. वरतून तुम्हाला नजर दाखवते बघा. बोला 2 मजली ही वास्तू होती अंडरग्राऊंड. हे बघा काय म्हणून माहिती नाही, ते उल्लेख नव्हतं केलेला, त्यांना माहिती नाही. पण इथे 2 मजली वास्तू होती बघा. ही बाहेरची जागा आहे. हे बघा सर्वात डेंजर मला ना इथं वाटते. हे बघा या पायऱ्या खूप डेंजर आहे. हा इथे गेट आहे नाणी दरवाजा. काका मला वाचवा ही इथे हाक होती, हाक मारलेली. इथे पण सुद्धा हे असंच पुरा सेम तसंच आहे चारी बाजूला. हे बुरुज आहेत. थांबूया जरा. इथे मग पायऱ्या आहेत खाली उतरायला. इथे तटबंदी बंद आहे. इथे बघू शकता. फास्ट तुम्हाला फिरवतोय मी. पुन्हा इथे पण दुसऱ्या तटबंदीची चालू. इथे बघू शकता इथे पण पुन्हा तसंच आहे. काय माहिती नाही पण ही बुरुज आहे. इथून आपण परत शेवटला आलो आपण. हे नागरखाना. तिथून आपण उतरून तासेकला निघून गेलेलो आणि आता पुन्हा आपण शेवटला आलो. आपण आता इथून उतरूया खाली. आणि हे बघू शकता विट्याचा बांधकाम आहे पुरा. बघा पुरा विट्याचा बांधकाम आहे. बघा आपण बाहेर आलोय. आपण तिथून नगरखान्याच्या इथून गेटने वरती गेलेलो आणि पुरा हा असा तटबंद आपण फिरून आलेलो आहे. असा पुरा असा. आणि ह्या इथून आपण खाली उतरलेलो. आता चला पुढे जाऊया. आता आम्ही पूर्ण शनिवारवाडा बघून आता बाहेर निघालोय आणि हा बाहेरचा गेट आहे बाहेर जायला. इथून आपण एंट्री आत्मे केलेली आणि इथून आता बाहेर जाऊया. तुम्हाला आता दाखवतो बघा. बघा हा गाडा आहे, तोच गाडा आहे बघा. बघू शकता हे बघा. पण इथून निघूया. गर्दी बघू शकता काय गर्दी झाली आहे. बघा दरवाजा बघू शकता लोखंडाचा आहे बघा. कडी आहे बघा. कडी आहे लावायला. हे बघा जड आहे बघा. किती गर्दी बघू शकता. बाहेर वेळ संपत आली आणि गर्दी तेवढी वाढलेली आहे. चला चला मित्रांनो आता निघायची वेळ झाली. 2 वाजता आपण शनिवारवाड्यात आलेलो आणि आता वाजले संध्याकाळचे 4. 2 तास आपण आतमध्ये फिरलो आणि पुरा शनिवारवाडा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केला. प्रत्येक माहिती दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सांगा मला. आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय.